अवलोकितेश्वर पांडुरंग पौंडरीक बुद्धाय नमः। बोधिसत्व मैत्रेय बुद्ध भीमराव आंबेडकर सलामी। जय भीम जय भीम जय भीम बंधुनो, जय भीम। आज आपल्या या चॅनलवर सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाचे 2 शब्द ऐकत जा, ते दररोजच ऐकावे लागतील हेही लक्षात घ्या तुम्ही। पाली धम्मलिपी आणि बुद्ध विचार, संतांच्या अभंगाच्या वारकरी संतांच्या अभंगाच्या माध्यमातून बुद्ध विटेवरी हे चॅनल आपणासाठी घेऊन आलेले असतात। अभंगवाणीतून बुद्ध विचार। बंधुनो, बुद्ध विटेवरी या चॅनलला भरपूर प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा। आता जी बोलायची किंवा म्हातारपण झाले ना, लाईक द्या, आवड निवड कळवा, आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि विशेष म्हणजे बुद्ध विटेवरी या चॅनलला आर्थिक स्वरूपामध्ये देखील मदत करा ही विनंती करतो। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आणि आपणा सर्वांना एक हितचिंतन म्हणून किंवा सहर्ष स्वागत म्हणून 1-2 शब्द खर्च करून कालचे माझे जे धम्मदान दाते आहेत त्यांच्याकडून त्यांच्या नावाचा उल्लेख करायला हरकत नाही, मोठेपणा असल्याने काय फरक पडते। तर मनोज मल्लिकाय अर्जुन सोनकांबळे साहेब यांच्याकडून धम्मदान प्राप्त झालं, आभारी आहे। सारीपुत्र पाटणकर कराडकर यांच्याकडूनही धम्मदान प्राप्त झालं। आणि कालचं धम्मदान सुरेश श्रीपती वाघमारे यांच्याकडूनही काल धम्मदान प्राप्त झालं। या सर्वांचा मी विशेष आभारी आहे। तसेच आदरणीय गायकवाड साहेब पंढरपूरकर यांनी धम्मदानाच्या स्वरूपातून मला एक गमजा टावेल टोपी भेट दिलेली आहे। काल त्यांनी एक वस्त्रदान म्हणा हवं तर किंवा कुठल्याही स्वरूपात काय ना धम्मदान म्हणून एक त्यांनी टोपी आणि हा गमछा दिलेला आहे। या सर्वांचं मी आभार मानतो। वास्तविक पाहता हा गमछा मला कालच मी गळ्यात घालून व्हिडिओ काढलेला आहे, पण काल विसरलो म्हणण्यापेक्षा व्हिडिओची लांबी लांबते, त्याच्यामुळं काही गोष्टी टाळते असो। तर आता ही त्या धम्मदात्यानं दिलेली टोपी परिधान करून काय करतो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। कारण त्यांना वाटेल की बाबा आपले आजोबांनी आपलं एक वस्त्रदान स्वीकारलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या या वस्त्रदानाचा देखील मी आदर करतो, स्वीकारतो। असू द्या। कमेंट्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं कमेंटच्या, तर प्रत्येकाच्याच कमेंट्सला काही उत्तर देणं शक्य नसतं। काही कमेंट्स अशा असतात आणि मला सांगू का खरं तुम्हाला, मला याच्यातमध्ये लेखी कमेंट करण्यापेक्षा मला फोन करा ना तुम्ही, आपल्या शंका विचारा, काही असू द्या, साधक असू द्या, मारक असू द्या, मला 2-4 शिव्या देणारे असू द्या, राग येणार नाही बाळांनो, तुमचा अजिबात राग येणार नाही। आणि अद्वा तद्व हे विचार तर माझ्या चॅनलवर कधीच तुम्हाला दिसणार नाहीत, हे लक्षात घ्या। रागवलं वगैरे असलं तरी तो प्रेमळ राग असतो, हेही लक्षात घ्या। आणि म्हणून फोन करा 82 65 07 51 51। आपल्या मनातील दूषित भावना काढून टाका। आपल्यासमोर आपले आजोबा बोलतायत, हे नातं प्रस्थापित करूया आपण, कशाला दुजेपणा धरता, नाही का। म्हणून
निसंकोच तुम्ही विचारत जावा काही. आणि विशेष म्हणजे पाली भाषा, पाली लिपी व्याकरणासहित शिकवतोय मी. आणि मला खेद वाटतो की आंबेडकरी जनतेपेक्षा ब्राह्मण आणि मारवाडी समाजाची मुलं जास्तीत जास्त पाली लिपी व्याकरणासह माझ्याकडून शिकतात. आणि मग मला वाटतं की माझ्याही मुलांना माझ्याकडून हे पाली लिपीचं शिक्षण घ्यावं. एक महत्त्वाची एका मुलाचा महत्त्वाचा गैरसमज दूर करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून. कदाचित तो मुलगा ऐकत असेल तर बरंच झालं. काय झालं, काल परवा 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण काढला होता ना, की ब्राह्मण आणि क्षत्रियांच्याच कुळामध्ये, वर्णामध्ये म्हणा, जातीमध्ये म्हणा, आता मराठी भाषा कशी लावणार चिपणार, तर बोधिसत्व ब्राह्मण आणि क्षत्रियांच्याच घरी निर्माण होत असतात. किंबहुना मी म्हणतो की जन्म घेत असतात. वैश्य आणि शूद्राच्या घरामध्ये, वंशामध्ये, खानदानीमध्ये, वर्णामध्ये, जातीमध्ये बोधिसत्व आणि बुद्ध जन्म घेत नाहीत. मग एका मुलाने छानपैकी प्रश्न विचारला, का हो गुरुजी म्हटले, आजोबा तुम्ही सांगता की बोधिसत्व, बुद्ध आणि बोधिसत्व हे केवळ ब्राह्मणाच्याच घरी काय निर्माण होतात बरं, आणि मग आम्हाला आमच्या वंशामध्ये, शूद्रांच्या वंशामध्ये, वैश्याच्या वंशामध्ये, बहुजनामध्ये निर्माण का होत नाहीत? तर त्या मुलाचा किती सुंदर प्रश्न आहे बरं. मग त्या मुलाबरोबर इतरांचं सुद्धा एक ब्रेन वॉश व्हावं या दृष्टिकोनातून ब्राह्मण म्हणजे काय, क्षत्रिय म्हणजे काय, आणि ब्राह्मण या शब्दाची व्याख्याच बुद्धानं धम्मपदामध्ये आपल्या गाथेमध्ये सांगितलेले आहे. धम्मपद गाथा शेवटची त्या अध्यायाचं नाव आहे ब्राह्मण वग्ग. लक्षात आलं का? आणि धम्मपद हे तुम्हाला सहज आता कुठेही उपलब्ध होऊ शकेल, कुठेही होतं. आता दुर्दैवानं आपल्या घराच्या आपल्या टपरीच्या वरच्या अंगाचा जो पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला आणि इतका प्रमाणामध्ये पाणी पडलं की माझं सगळं साहित्य अगदी मातीमोल झालं. काही झालं नाही माझ्याकडे धम्मपद वगैरे. एका माझ्या माऊलीनं, कमलताईनं मला फक्त बुद्ध आणि त्याचा धम्म हा गेल्या आठवड्यात पाठवून दिला. तेवढंच माझं आता भांडवल राहिलेलं आहे. नाहीतरी सगळं आपल्याकडे सगळे ग्रंथ होते बाबानो, मातीमोल झाले, पाण्याने भिजले, चिखलात बुडाले, काय झालं असं. तर या प्रश्नाचं उत्तमपैकी उत्तर असं मी देतो की बाळा, ब्राह्मण कोणाला म्हणावं, क्षत्रिय कोणाला म्हणावं, वैश्य कोणाला म्हणावं आणि शूद्र कोणाला म्हणावं. बुद्धानं जातीवरून हे तुमचे भेदाभेद ठरवलेले नाही, हे प्रथम लक्षात घे. एखादा शंभुक सुद्धा ब्राह्मण होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ की ज्याच्याजवळ केवळ प्रज्ञा आहे, पारमिता आहेत, थोडक्यात काय, जो विद्वत्तेचा पुजारी आहे, तद्वतच तो ज्ञानवंत आहे, त्यालाच ब्राह्मण म्हणावं. हे बुद्धाची व्याख्या आहे. म्हणजे याचा अर्थ असा की बुद्ध ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतात किंवा ब्राह्मण वंशामध्ये जन्म पावतात, तर केवळ जन्मजात ब्राह्मण नव्हे, तो जन्मला ब्राह्मण, म्हणजे ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून तो ब्राह्मण, हे बुद्धाला अभिप्रेत नाही. आणि म्हणून आजचा जो श्लोक मी सांगतोय तुला बाळा, काय म्हणतो, यत्तसो जायती धीरो उत्तमापन्नो सम्मा संबुद्धो तं कुलं सुखं मेधतीति सुखपतेवमेव होतीति यथो देशनावसाने बाहू सोतापत्ती. हे शब्द आमच्या एक जे आम्ही धर्मगुरू म्हणतो भंतेजी वगैरे, यांना हे शब्द माहीत असतात.
देसनावसाने बहु सोतापत्ती फलादिन पापुर्णी सुती. याचा अर्थ काय होतो बाळांनो, की बोधिसत्व हे केवळ जातीने ब्राह्मण असेल, जातीने वैश्य असेल, जातीनं तो तुमचा क्षत्रिय असेल, कोणी असेल, तर त्याच्यावरून तो बोधिसत्व ठरू शकत नाही. बोधी प्राप्त कोणी घेतो, तर ब्राह्मण म्हणजे काय याच्या अगोदर प्रथम हित उच्चार सांगतो मी. ब्राह्मण म्हणजेच उच्च विचार श्रेणी बाळगून जो धम्मकारणाचा अभ्यास करतात, प्रज्ञाशील करुणा दसपारमिता यांच्या अनुषंगाने आपले जीवन व्यतीत करतात, जे ध्यानधारणेमध्ये मग्न असतात. मग्न म्हणजे 24 तास मग्न नव्हे. आणि ज्याचे आचार विचार शुद्ध स्वरूपाचे असतात त्याला आम्ही ब्राह्मण म्हणतो. जातीच्या ब्राह्मण आई ब्राह्मण वडील म्हणून जन्मलेला मुलगा ब्राह्मण असाचा अर्थ होत नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कसोटीतून जावं लागतं. दसपारमिता, अष्टांगिक मार्ग, आर्य, पुन्हा ते 4 आर्य सत्य, 8 अष्टांगिक मार्ग, दसपारमिता या सर्व तुम्हाला पार कराव्या लागतात. तो कुठल्या जातीच्या आईबापाच्या पोटी जन्मला हे महत्त्वाचं नाही, तर त्या व्यक्तीनं बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी अनेक सिद्धंतर पार केलेले आहेत. तुम्ही म्हणा सिद्धंतर म्हणजे काय, थोडक्यात मी म्हणतो बाबा जन्म म्हणा हवंय तर, नाही का, ते नाही का त्या मायथॉलॉजीमध्ये 84 लक्ष योनी वगैरे आहे. ते वास्तविक पाहता हे जे काही असतं 84 लक्ष योनी वगैरे हे कल्पना विलास असतो. बुद्धांना कल्पना विलास मान्य नाही. बऱ्याच माझ्या बांधवांना एक गोड आणि गैरसमज होतो की बुद्ध विटेवरी याच्यातूनच आपल्याला एक जुनच काहीतरी सांगितलं जातंय. अजिबात नाही. कारण काय की संपूर्ण सांगायला वेळच नसतो, हे वेळच नसतो. आणि म्हणून या मुलाने प्रश्न केला, त्याला शंका वाटली ना, अरे मग आम्ही तरी काय उपयोग आहे आपल्या त्या बुद्धाला, बुद्ध तर केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय वंशात जन्माला जात. बाळा तसं रे, तो जातीचा इथं प्रश्न नाही. याच्या कर्मानुसार, आता हिंदू मायथॉलॉजीने त्याला कर्म हा शब्द वापरलेला आहे. जन्मजात कोणीच श्रेष्ठ नसतं, तो कर्माधिष्ठित श्रेष्ठ असतो, त्यालाच ब्राह्मण म्हटलं जातं. हे सांगितलेलं बुद्धाचं तत्वज्ञान आहे. आता तरी खुलासा झालाय का नाही, का सांगू आणखी वेळ. ब्राह्मण याचा अर्थ जो ब्रह्म जाणतो, जो बुद्ध जाणतो, जो दसपारमिता जाणतो, जो अष्टांगिक मार्ग जाणतो, जो 4 आर्य सत्य जाणतो आणि जो बुद्धत्वाच्या मार्गाने जातो. बुद्ध म्हणजे श्रीमंत सिद्धार्थ गौतम नव्हे. बऱ्याच लोकांचा गैरसमज का होतो हेच कळत नाही मला. अहो बुद्ध हे शाश्वत सत्य आहे, हे लक्षात घ्या तुम्ही अगोदर. बुद्ध याचा अर्थ ते शाश्वत सत्य आहे, ते परमनिधान आहे. पृथ्वीचा जन्म, सूर्याचा जन्म, बुद्धत्वाचा जन्म एकाच वेळी होतो बाबा. हे कधीच मृत्यू पावत नाहीत, नाही का. त्यांना हिंदू मायथॉलॉजीने आत्मा वगैरे एक संबोधन केलंय. त्याला वास्तविक पाहता भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये नाही का, वासांची जीर्णानी पणानी विहाय म्हणून एक वाक्य आलेलं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या. याचा अर्थ असा की ते जसं नवे कपडे टाकतो शरीर आणि जुने शरीर धारण करतो, तद्वतच म्हणजे माणूस काय करतो, जुने जुने वासांची पर्णानी जिनानी विहाय, तसं शरीर जुनं आत्मा टाकून देतो, नवीन आत्मा धारण करतो. थोडक्यात असा अर्थ घ्या त्याचा. म्हणजे बुद्धत्वाचा आपण ज्याला बुद्ध म्हणतो, हिंदू मायथॉलॉजी ज्याला आत्मा म्हणत असेल, इंग्रजी मायथॉलॉजी त्याला साऊल म्हणत असेल, नाही का, आणि एक ख्रिश्चन मायनॉरिटी त्याला साऊल म्हणत असेल, मुस्लिम मायथॉलॉजी त्याला, आता मायथॉलॉजीच्या लोकांना बरंच गैरसमज झाला आहे. मायथॉलॉजी म्हणजे काय, मिथक. हे मिथक नव्हे, खरं तर मायथॉलॉजी शब्द चुकीचा आहे.
पण आपण नेहमी म्हणतो बुद्ध मायथॉलॉजी, जैन मायथॉलॉजी, हिंदू मायथॉलॉजी. मायथॉलॉजी म्हणजे काय? माईथ म्हणजे मिथ्या, इंग्रजी शब्द आहे माईथ म्हणजे. आणि मला वाटतं हा सर्वस्वी मायथॉलॉजी हा शब्दच मुळात चुकीचाच आहे. हो, हे मिथक नाहीत, हे सत्य आहे, सगळं सत्य आहे. इस्लाम सत्य आहे त्याच्या परीनं, ख्रिश्चन सत्य आहे त्यांच्या परीनं, बुद्ध सत्य आहेत त्यांच्या परीनं, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता सत्य आहे तिच्या परीनं. हा जर मोठा जो विचार करतो ना तो बुद्धत्वाच्या वाटचालीवर चाललेला असतो ग्रहीत धरायचा असतो इथं. आणि म्हणून तुमचं जन्मावरून जात ठरवू नका, जन्मावरून जात ठरवू नका बाबांनो, कर्मावरून, तुमच्या अभ्यासावरून, तुमच्या ज्ञानावरून. आणि त्या मुलाला एक मी विनंती सांगतो की बाळा तुला या बुद्धत्वाचा अर्थ समजलेला असेल. बुद्ध हे कोठेही जन्मतात, लक्षात आलं का तुझ्या? जसं आज बोधिसत्व बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या वर्णामध्ये जन्मलेले आहेत, पण ते कर्मानं कोण आहेत? ब्राह्मण आहेत. म्हणून हे वादविवाद होतात. हो, काय नाही का खासदार ते लोक बाबासाहेब ब्राह्मण आहेत की आपण लगेच जातं जोडून टाकतो, मोकळत होतो. तर त्यांनी काय केलेलं असतं, हिंदू तत्वज्ञानानं, मी माहीत हा शब्दच नको आहे मला, तर हिंदू तत्वज्ञानानं काय केलेलं असतं, तर त्यांनी तिथं कर्माधिष्ठित तो ब्राह्मण आहे हे सांगितलं जातं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे 32 डिग्र्यांचे मालक आहेत. म्हणजे जगामध्ये सर्वश्रेष्ठ ब्राह्मण कोण असेल? जातीवर नव्हे, कर्मा म्हणून. हे पुन्हा सांगावं लागते तुम्हाला आणखी. तर हे शुद्ध ब्राह्मण आहेत, जातीवरून नव्हे कर्मावरून. भले ते आमच्या रामजी सुभेदारांच्या पोटी जन्माला आलेत, भीमाईच्या पोटी जन्माला आलेले आहेत, ते आमच्या वंशामध्ये जन्माला आहेत, ते आमच्या कुळामध्ये जन्माला आहेत, ते आमच्या रक्तामध्ये जन्माला आहेत. परंतु जगन्मान्य अशा 32 डिग्र्यांचे जे मालक झालेत म्हणून हिंदूला मायथॉलॉजी त्यांना काय म्हणते, ते सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आहेत. आता जातीवर जाऊ नका, कृपया गैरसमज दूर करा. आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. आणि पुन्हा वाटल्यास हा एक धम्मपद, कुठला धम्मपद आहे? बुद्धघोषानं लिहिलेलं आनंद थेर पानावत्तु सत्तम म्हणजे 7व्या अध्यायामध्ये बुद्धघोषानं जे आनंद थेर पत्त लिहिलेलं सूत्र लिहिलं आहे पण. तर सत्त म्हणजे 7. तर त्या 7व्या अध्यायामध्ये काय लिहिले? पुन्हा वाच, ऐका आणि लिहून घ्यायचा रे बाळानो. एवं जायमानो यत्यसो जायती धीरो उत्तम पन्नो सम्मा संबुद्धो. बुद्ध आणि सम्मा संबुद्ध फरक आहे का नाही? बुद्ध आणि सम्मा संबुद्ध. आता इतकं डिटेल सांगायला वेळ नाही बाबा, हे झाले 18 मिनिटं झाले आता इथंच. तंकुलं सुख मेदती, ते कुल कसं असायचं? ते प्रज्ञा पारमितानं भरलेलं असावं. मग सुगप्पमेत होती ते यथो देसना वसनो बाहू स्वतः बत्ती पटपट सांगून टाकलं. आणि हा श्लोक जे आहे त्या श्लोकाचाच अर्थाचं विश्लेषण आज मी इथं केलेलं आहे. म्हणून कालचा जो मी श्लोक सांगितला नव्हता ना तुम्हाला, एका मुलानं मला विचारलं, अहो एकच विषय 2 वेळा 3 वेळा सांगताय गुरुजी, गंमत अशी असते बाबांनो. हा व्हिडिओ तुम्ही पाहाल, हा व्हिडिओ काही मंडळी पाहणार नाहीत, कदाचित माझा दुसरा व्हिडिओ ते पाहतील. त्यावेळी मी ह्या व्हिडिओमध्ये काय सांगितले हे त्यांना समजणार नाही. माफ करा, प्रकृती आजारी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे.
तर एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा करायचा वारकरी संप्रदायाच्या अभंगामध्ये ज्या ज्या ठिकाणी बुद्धत्वाचा उल्लेख आलेला आहे अशा अभंगाचा संग्रह मी केलेला आहे, ते तुम्हाला मी पाठवून देतोय. मला फोन करा. तसंच ज्याला कुणाला पाली लिपी शिकायची, अनुस्वार काना मात्रा विनंती उकार अनुस्वार व्याकरण जोडाक्षर वगैरे सगळं, तर तेही तुम्हाला शिकवण्याची उपलब्धता माझ्याकडं आहे. आणि एक मुलगा म्हणतो सारखं सारखं हे दाखवू नका, अरे हे दाखवू नका. आता ह्या एक व्हिडिओमध्ये दाखवलं, पण लोकांना प्रचार आणि प्रसार कसा व्हावा म्हणून काय काय गोष्टी दोनदा बोलावं लागतात रे बाळा. त्याला माझा नाईलाज आहे. आजचा विषय आपण घेतो आहोत बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदा. काल तुम्हाला सांगितलंय, काल काय सांगितलं तुम्हाला, आमचा हारलेला इतिहास नाही, आमचा विजयाचा इतिहास आहे. आणि म्हणून माझी माता माऊली काय म्हणते, इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. हे बळी कोण आहेत? आता एक प्रोपगंडा असा आहे की वामनानं बळीला मारलं. कसं मारलं तर बळीला 3 फूट जागा मागितली, म्हणजे 3 फूट म्हणजे पाय बरं का, नाही पुन्हा 12 इंच जागा, 3 पावलं जागा मागितली. आणि 3 पावलं जागा देण्याचं अभिवचन बळीराजानं दिल्यानंतर, आता इतिहास फार मोठा आहे, तिथं विश्वामित्र वगैरे आडवे आले आणि विश्वामित्राने बळीराजाला सांगितलं, अरे तो वामन कपटी आहे, त्याला नको ना देऊ त्याला काय एक आश्वासन नको देऊ किंवा त्या झारीतून नको पाणी सोडू. झारीतून पाणी म्हणजे काय, एखादा आपण नाही का गोळी असं अर्ध देतो अर्ध आणि सांगतो की मी समर्प आहे आम्ही म्हणून, हे राज्य तुला आम्ही देत आहे म्हणून त्याच्या हातावर पाणी ओतणं त्याला जलसमर्पी आम्ही म्हणायचं असतं. आणि त्यावेळी शुक्राचार्यानं बळीराजाची विनंती केली, कारण शुक्राचार्य हे देखील बहुजनांचेच ऋषीमुनी आहेत, बहुजनांचे. आणि मग बळीराजा हा बहुजनांचा राजा आहे. तर ते शुक्राचार्य ती झारी जे असते ना, ते पाणी असं अर्ध अर्पण करण्याचं, पाणी ओतण्याचं, तर त्याच्यात तोंडाला जाऊन बसले हे आमचे शुक्राचार्य. आणि म्हणजे याचा उद्देश काय होता, अडवणूक द्रोणाच्या विश्वामित्र बळीराजाला मनाई करत होते, त्याला बोलताना थोडंसं त्रास व्हायला लागले म्हणून जरा शब्द उच्चारून. पण पोरांनो, एक म्हातारे माणूस आहे आणि 2 ऑपरेशन झालेत बाबा, त्याच्यामुळं हे शब्द उच्चार वगैरे थोडंसं माफ करा बरं का रे पोरांनो. तर ते अर्थ देऊ देईना, कारण तो वामन हा कपटी स्वरूपानं आलेला होता, जेणेकरून बळीराजाच्या साम्राज्यावर हक्क गाजवण्यासाठी आला होता. हा इतिहास कोणी सांगितला आहे? वैदिक शास्त्राने किंवा वैदिक त्याला आपण म्हणतो संस्कृतीनं सांगितलेलं आहे, किंवा ब्राह्मण संस्कृत मनवाद्यानं तुमच्या शब्दात होऊन जाऊ दे. पण इतिहास हा घडला नाही घडला असा इतिहास. अरे बाबांनो, बळीराजानं वामनाचा पराभव केलाय हे लक्षात घ्या. अगोदर मला सांगा, आपण किती 85% बहुजन आहेत ना, 3.5% वैदिक. अहो मला सांगा, 3.5% वैदिक 85%चा कसा पराभव करतील त्या काळात? आज आहे पराभव, कारण का आपण तीच मायथॉलॉजी धरून आजपर्यंत चाललेलो आहे. त्याच्यामुळं आपली मानसिकता अशी झालेली आहे की 85% जरी आम्ही असलो बहुजन, आम्ही 85% जरी असलो तर 3.5%च्याच खात्यामध्ये कारभार आहे. ही एक मानसिकता झाली आपण. आणि ह्या मानसिकतेमुळे आपलं मनोधैर्य खचलं गेलं. लक्षात आलं का? मनोधैर्य आपण खचलं गेलं, मनोबल खचलं आपलं. आणि तिथं मग ते एक बुमरँगसारखी पद्धती तयार झाली की त्यांच्याच विचाराला शरण जाणे. आपला कुठलाही नायक हरलेला नाही, परंतु आमच्या मेंदूमध्ये ते फिट्ट बसावं म्हणून हे वामनाचा, बळीराजाचा पराभव, नरकासुराचा पराभव, वक्रासुराचा पराभव
असे जेवढे जेवढे असुर आहेत ना त्यांचा पराभव दाखवला आहे. आणि पराभव तरी कुणाकडून दाखवला आहे? ज्या मायादेवीला लक्ष्मीचं स्वरूप दिलं, अंबाबाईचं स्वरूप दिलं, मोठमोठ्या देवींचं स्वरूप दिलं, त्यांच्या हातून पराभव दाखवला, आमचा पराभव दाखवला. तर त्याचा इतिहास असा होतो बाबा की अशा पद्धतीचं बाबानं बोलायला फार त्रास व्हायला लागला रे. मी उद्या सांगेन बळीराजाचा चांगला इतिहास सांगतो तुम्हाला. जय भीम जय भीम जय भीम. 2 ऑपरेशन झाले, ती वय 75 आहे.